हाय फ्रेंड्स, चला तर मग मी शिकवणार आहे तुम्हाला सांडगे कसे बनवायचे. चला तर पाहूया आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. मग मी आज काय काय घेतले पहा. हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ आणि मटकीची डाळ अशा 4 डाळीचे सांडगे बनवले म्हणजे सांडगेसाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही आणखीन कोणती डाळ ऍड करू शकता. मला करायचं नव्हतं म्हणून मी स्किप केलेलं आहे दुसऱ्या डाळी. मी फक्त 4च डाळीच्या सांडगे बनवले आहेत आणि हे तुम्हाला मी आज दाखवत आहे. ह्या 4ही डाळी 1-1 वाटीच्या अंदाजाने घेतलेल्या आहेत. तुरीची डाळ अशी थोडीशी घेतलेली आहे छोट्या वाटीने. हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचंय आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचं. म्हणजे त्याचं पांढरं पाणी निघून जाईल आणि वाळून घेतलं मी एका दिवसात. त्याला कडक ऊन देऊन वाळून घेतलं. परत जिरे, मीठ, मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे पण वाटून घेतलेलं आहे आणि हे पीठ असं मिक्सरमधून काढून घेतलं मी ते पीठ आणि मिक्सरमधून काढून त्याच्यावर ते वाटलेला ठेचा टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर मीठ, हळद, थोडीशी आणखीन मिरची टाकलेली आहे. आपल्या तिखट आपल्याला कसं आवडतं तसं त्याप्रमाणे आपण घेऊ शकता. हे सगळं मिश्रण ना मी थोडं-थोडं पाणी टाकून मळून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तसं करू शकता तुम्ही. एकदम नाही टाकायचं कारण कसं होतं, पातळ होतं ते पीठ. म्हणून थोडं-थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आणि ते थोडंसं अर्धा 1 तास भिजत ठेवायचं. म्हणजे ते पीठ ना पूर्ण असं फुगतं. कारण ते आपल्याला आपण हे मिक्सरमध्ये काढलेलं आहे मिश्रण आणि हे थोडंसं ठोकर काढायचं आहे. त्यामुळे काय होतं, आपण पाणी टाकून मळतो ना, मग त्याच्यामध्ये थोडंसं भिजवलं ना ह्याला अर्धा 1 तास भिजवायला ठेवलं ना, की हे छान फुलतं आणि फुगतं हे. त्याच्यामुळं ह्याला झाकून ठेवायचं थोडंसं वरी पाण्याचा शिंतोडा मारून आणि अर्ध्या 1 तासाच्या नंतर बघा मी कसे टाकलेले आहेत सांडगे. हे माझा मुलगा पण मला मदत करू लागत होता. माझा मुलगा 2 वर्षाचाच आहे, पण त्याला मम्मीची मदत करायची खूप इच्छा असते. मी काही पण करायचं म्हणलं ना, तो माझ्या सोबतच असतो आणि मला पण करू देत नाही ना, तो पण बरोबर करत नाही. हे काय थोड्या-थोड्या, छोट्या-छोट्या हाताने त्याने पण सांडगे टाकलेले आहेत. तुम्ही बघा आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल ना, तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बाय.